चतुर्थीला देवीची रथातून मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. ती देवीच्या मंदिरांमधून अतिशय भक्तिपूर्वक पाळली जाते. प्रतिपदे दिवशी घटस्थापना केली जाते. ती कुळाचाराप्रमाणे ठरलेल्या पद्धतीने करतात. काही घरांमध्ये प्रत्यक्ष घटाची स्थापना केली जाते, तर काही घरांमध्ये घटाबरोबर झेंडूच्या माळा रोज वाढत्या प्रमाणात बांधल्या जातात. काही ठिकाणी विड्याच्या पानांच्या सुद्धा माळा लावल्या जातात. एका पाटावर लाल रंगाचे कापड अंथरावे. त्यावर तांदूळ पसरून त्यावर पाण्याने भरलेला तांब्या ठेवावा. त्यावर आंब्याची किंवा विड्याची 5 पाने लावावी. त्यात पैसा, सुपारी घालावी. तांब्यावर तांदूळ भरलेला लहान ताम्हण ठेवावा. त्यात देवीचा टाक किंवा मूर्ती ठेवावी. मूर्ती कुलदेवतेची, लक्ष्मीची किंवा अन्नपूर्णेची असली तरी चालते. हळद, कुंकू, गंध, फूल, वेणी वाहून पूजा करावी. देवीला मणिमंगळसूत्र घालावे. बाजूला ब्लाऊज पीस, त्यावर बांगड्या ठेवाव्या. फळ ठेवावे. एका तांब्यात पाणी भरून विड्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा. तांब्याला हळदी कुंकवाची 5 बोटे लावावी किंवा कुंकवाचे स्वस्तिक काढावे. तांब्याची पूजा करावी. नारळाचीही पूजा करावी. पाटापुढे शंख घंटा ठेवावी. 9 दिवस अखंड दिवा ठेवावा. खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. आरती करावी. काही ठिकाणी एका परडीत माती घालून त्यात गहू घालतात किंवा 7 प्रकारचे धान्य घालतात. थोडे पाणी शिंपडतात. 9 दिवसात शेत उगवते. देवीच्या वरती झेंडूच्या फुलाची माळ रोज 1, 2, 3 अशी वाढत्या प्रमाणात लावतात. देवीचे आवाहन, स्थापना आणि विसर्जन या तिन्ही विधींसाठी प्रातःकाळ हा योग्य मानलाय. 9 दिवस पूर्ण उपवास. बसता उठता उपवास म्हणजे पहिल्या दिवशी व नवमी दिवशी असेल तर काही ठिकाणी फक्त अष्टमीचा उपवास केला जातो. आपापल्या सोयीनुसार, प्रकृतीनुसार उपवास करावा किंवा फक्त शेवटच्या दिवशी उपवास म्हणजे एक रात्रिक व्रत करू शकतो. या काळात सप्तशतीचा पाठ, श्रीसूक्त पठण, सिद्धकुंजिका स्तोत्र, देवी महात्म्य, देवी भागवत यांचे वाचन महत्वाचे मानले जाते. 99 मंत्राचा 1 माळ तरी जप करावा. असे केल्यास ती आदिशक्ती आपल्याला नक्की शक्ती बुद्धी प्रदान करेल. सप्तमीला किंवा नवमीला 2 ते 10 वर्ष पर्यंतच्या कुमारिकेचे पूजन करावे. दशमीला नवरात्रीचे उत्थापन व पारणे करावे. तिला पूर्णाचा नैवेद्य करावा. अशा प्रकारे शक्य होईल त्या पद्धतीने त्या जगदंबेची आराधना करावी. श्री शक्तीचा जागर करावा. जय जगदंब.